नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. सध्या हनी ट्रॅप प्रकरण गाजत आहे. त्यात तुमची गल्लत होता कामा नये. तुमचा काहीसा गोंधळ कदाचित उडलेला असावा. हे हनी ट्रॅप प्रकरण एकच नाही, तर ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यातला एक जो प्रकार आहे तो जळगाव जिल्ह्यातला आहे आणि दुसरा प्रकार नाशिक शहरातला आहे. या हनी ट्रॅप प्रकरणाविषयी मी नेमकी वस्तुस्थिती किंवा काय घडतं आहे, काय घडलं आहे ते सविस्तर सांगणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, 1994 हे वर्ष तुम्हाला आठवतं का? 1994 दरम्यान जळगाव सेक्स स्कॅन्डल उजेडात आलं. त्यावेळेचे पोलीस जिल्हा प्रमुख दीपक जोग, जे आता हयात नाहीत, त्यांनी मोठ्या हिमतीनं किंवा स्थानिक गुंडांना अजिबात भीक न घालता, कुठल्याही पैशांपुढे न झुकता हे प्रकरण उजेडात आणलं. त्यात पंडित सपकाळे या प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली. त्याला पुढे सजा झाली. प्रत्येक पापाची किंमत येथेच मोजावी लागते. मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे. प्रत्येकाचा वक्त चांगला असतो, अंत चांगला असू शकत नाही. हाच तो पंडित सपकाळे, त्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला प्रमुख आरोपी, आज जळगावला गेल्या काही वर्षांपासून अर्धांग वायूच्या झटक्यानं थेट खाटेवर पडलेला आहे. आपल्या आयुष्याची अखेर या पद्धतीनं फेस करतो आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की त्यावेळी नेमकं जे घडलं, मी स्वतः कित्येक वर्ष जळगावला असल्यामुळे मला त्यातले अनेक बारकावे माहीत होते. विशेष म्हणजे अरविंद इनामदार, ते देखील आता हयात नाहीत. अरविंद इनामदार, नागपूरचे हेमंत नानिवडेकर आणि मी, असं आमचं एक त्रिकूट होतं. अरविंद इनामदार आणि हेमंत नानिवडेकर या दोघांचे कौटुंबिक संबंध म्हणजे अरविंद इनामदार अनेकदा नागपूरला नानिवडेकरांकडे राहायला यायचे, मुक्कामाला असायचे. एकदा मी देखील नेमका तिथे होतो आणि असाच वेळ मिळाल्यानंतर जेव्हा मी तो विषय काढला, त्यावेळी अरविंद इनामदारांनी, त्यावेळी राज्याचे ते प्रमुख होते 1994 दरम्यान, मी तो विषय, तो नाजूक विषय जेव्हा काढला, त्यातले अनेक किस्से अंगाचा थरकाप उडवणारे होते. म्हणजे ब्लू फिल्म्स बघणाऱ्यांना ती एक विकृती वाटते, तो विकृत आनंद मिळतो. अनेक पुरुष, स्त्रिया देखील अगदी आवडीनं ब्लू फिल्म्स बघतात. पण त्या दरम्यान 1994च्या दरम्यान जळगाव सेक्स स्कॅन्डलमध्ये जळगाव कॅसेट्स नावानं काही कॅसेट्स जळगाव जिल्ह्यात फिरायच्या आणि त्या कॅसेट्स या विकृतांनी त्या मुलींशी एकाच वेळी 2-2 पुरुषांनी संबंध ठेवलेले असताना काढलेल्या होत्या. या सेक्स स्कॅन्डलमध्ये जरी सपकाळे हा आरोपी पकडला गेलेला असला, तरीही त्या सेक्स स्कॅन्डलमध्ये जळगाव शहरातले अनेक प्रतिष्ठित अडकलेले होते. व्यापारी होते, डॉक्टर्स होते, प्राध्यापक होते. व्यापारी, श्रीमंत, नेते, असे वेगवेगळ्या विविध क्षेत्रातले नामवंत त्यात अडकले होते. त्यामुळे ज्यांनी त्या सेक्स स्कॅन्डलमधनं आपली नावं काढून घेतली, त्यांनी त्यापोटी कित्येक रुपये त्या काळी संबंधितांना मोजले होते. त्यामुळे काहींची सुटका झाली,
त्यांची नावं प्रकाशझोतात आली नाहीत, पण एक फार मोठी गंभीर गोष्ट त्यातून घडली. त्यानंतर जळगाव शहरातल्या मुलींकडे संशयानं बघितल्या जायचं. त्या दरम्यान म्हणजे त्यानंतर पुढे जवळपास 10-12 वर्ष जळगाव शहरातल्या मुलींची लग्न ठरवताना त्यांच्या आईवडिलांना तोंडाला फेस यायचा, कारण प्रत्येक मुलीकडे संशयानं बघितल्या जायचं. जवळजवळ जळगाव शहरातल्या जवळपास 500 मुली त्यात अडकलेल्या होत्या. त्यामुळे संशयाला मोठी जागा होती. मित्रांनो, अर्थात जळगाव सेक्स स्कॅन्डल हा विषय पुन्हा एकदा मला इथे सांगायचा नाही, पण त्या पद्धतीनं कृपया जळगाव जिल्ह्यात विशेषतः जामनेर शहरातून हा जो प्रकार घडतो आहे किंवा ज्या पद्धतीनं नाशिक शहराचं नाव बदनाम होत आहे, कृपया त्या प्रकाराला फारशी फोडणी देऊ नका. त्यातून फार मोठी किंमत वयात आलेल्या लग्नासाठी ज्यांचं नेमकं वय आहे त्या मुलींना, त्या तरुणींना आणि त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास होतो, बदनामीला सामोरं जावं लागतं. म्हणून कृपया नेमकी वस्तुस्थिती समजावून घ्या. या राज्याचे गृहमंत्री या नात्यानं फडणवीस नक्कीच कोणालाही सोडणार नाहीत, कारण या पद्धतीचे प्रकार जर घडले तर ते कुठल्याही किमतीवर कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतात. वास्तविक जळगाव जिल्ह्यातला जामनेरचा जो प्रकार घडला आहे त्याचा जो म्होरक्या आहे तो नेमका अद्याप उजेडात आलेला नाही. तो म्होरक्या फार खतरनाक आहे आणि या पद्धतीचं सेक्स स्कॅन्डल फार वर्षांपासून घडत आहे. खडसेंच्या हाती काहीही नाही, कुठलेही पुरावे नाहीत, विना पुरावे ते बोलत आहेत, पण काही घडलंच नाही, घडलेलंच नाही, घडत नाही असा त्यातला प्रकार अजिबात नाही. प्रकरण गंभीर आहे. दुर्दैवानं त्या जामनेर सेक्स स्कॅन्डल प्रकरणात किंवा हनी ट्रॅप प्रकरणामध्ये एका मंत्र्याचं नाव वारंवार घेतलं जात आहे आणि नाशिकमध्ये देखील दुसऱ्या एका मंत्र्याचं नाव घेतलं जात आहे. दोन्ही ठिकाणी वेगवेगळे मंत्री आहेत. जळगाव किंवा त्या जामनेर प्रकरणातला मंत्री नाशिकशी संबंधित नाही आणि नाशिक हनी ट्रॅपमधला जो मंत्री आहे त्याचा जळगावपर्यंत दूरदूरपर्यंत संबंध नाही. या प्रकरणामध्ये, नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये जे अधिकारी अडकलेले आहेत, ज्यांच्या विरुद्ध मी नाव इथे बदलतो आहे, अल्पना पाटील नावानं जे फौजदारी गुन्हे किंवा जे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत त्यात अनेक पोलीस अधिकारी आहेत, किंवा संदीप जाधव जे सेल्स टॅक्समध्ये सहाय्यक आयुक्त आहेत, किंवा युवराज राठोड जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क खात्यात कामाला आहेत, किंवा आणखी काही नावं या पद्धतीची समोर आलेली आहेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अल्पना पाटीलनं गुन्हा दाखल केलेला आहे. एवढं ते प्रकरण गंभीर आहे. कित्येक पोलीस अधिकारी त्यांच्या विरोधात तिनं तक्रार नोंदवलेली आहे. त्याचवेळी नेमकी वस्तुस्थिती लक्षात येत नाही आहे, कारण याच अल्पना पाटीलच्या विरोधात ती ब्लॅकमेलिंग करते म्हणून काही अधिकाऱ्यांनी देखील
तिच्या विरोधात तक्रार नोंदवल्या आहेत. वस्तुस्थिती नेमकी समोर येणार आहे, पण कृपया त्या प्रकरणाला फोडणी देऊ नका. त्यातून उद्या कुठल्या तरी कुटुंबातल्या ज्यांचा काही दूरपर्यंत संबंध नाही अशा तरुणींना नाहक त्रास होऊ शकतो. बघा, जे प्रकरण जळगाव जिल्ह्यात घडलेलं आहे त्याची नेमकी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. या प्रकरणी जे नाव उजेडात आलेलं आहे तो प्रफुल्ल लोढा. तो देखील अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटमेंट देतो आहे. त्याच्या खांद्यावर नक्कीच कोणाची तरी बंदूक आहे. प्रफुल्ल लोढा वस्तुस्थिती सांगतो असं अजिबात नाही. त्याचे जसे एकेकाळी एकनाथ खडसे यांच्याशी क्लोज संबंध होते, कौटुंबिक संबंध होते, ते आज किंवा कालपर्यंत गिरीश महाजनांशी देखील होते. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुंबईच्या अंधेरी चकाला भागामध्ये बंगला असलेला प्रफुल्ल लोढा तो मूळ जामनेरचा राहणार आहे. त्यानंतर ज्यांचं नाव त्यात गोवण्यात आलेलं आहे ते गिरीश महाजन जामनेरचे आहेत. त्यांच्या विरोधात जे रस्त्यावर उतरले आहेत ते एकनाथ खडसे मुक्ताईनगरचे आहेत. थोडक्यात या साऱ्यांचा दूरपर्यंत जळगाव शहराशी संबंध नाही. पण जामनेर राहतं बाजूला, ते मुंबई सकाला राहतंय बाजूला, आणि चर्चा होते आहे जळगाव जिल्ह्याची. यापूर्वी 10 वर्ष 1994 नंतर सतत 10 वर्ष आधीच जळगावकरांना त्या सेक्स स्कॅन्डलमुळे आपल्या पोरीबाळींची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. मोठ्या बदनामीला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्या सेक्स स्कॅन्डलमध्ये ज्या मुली अडकलेल्या होत्या त्यांच्या छळाच्या कहाण्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं ते ब्ल्यू फिल्म्समध्ये शूटिंग केलं जातं, ज्या पद्धतीनं अल्पवयीन मुलींना त्या ब्ल्यू फिल्म्सच्या माध्यमातून छळलं जातं, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं सगळे सेक्सचे प्रयोग केले जातात, हुबेहूब त्याच पद्धतीचे प्रकार त्या जळगाव शहरामध्ये एकेकाळी त्या जिल्हा पेठेतल्या बस स्टँडच्या बाजूला हॉटेल तिरुपतीमध्ये घडत होते. त्यामुळे त्या साऱ्या मुली, त्यातल्या काही स्त्रिया, त्यातल्या काही अल्पवयीन मुली, त्या साऱ्यांनी फार मोठी किंमत आयुष्याची मोजली आहे. पण विनाकारण बदनाम त्या काळच्या तरुणी झाल्या आहेत. कृपया तो त्या पद्धतीचा रंग यावेळी देता कामा नये. फार मोठी किंमत लोकांना मोजावी लागते. जळगाव शहराशी त्या प्रकरणाचा दूरपर्यंत संबंध नाही. गिरीश महाजन एवढे बेसावध असतील मला वाटत नाही. पण वारंवार त्यांनी देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे की गेल्या काही वर्षांपासून का त्यांचं नाव इकडून तिकडून या पद्धतीनं गोवल्या जातं, त्यांच्याकडे स्त्रीलंपट या पद्धतीनं का बघितल्या जातं. मोठ्या काळजीचा आणि चिंतेचा विषय आहे. कारण गिरीश महाजनांच्या बाबतीमध्ये त्यांचं राजकीय भवितव्य फार उज्ज्वल आहे. त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांच्याकडे बघितलं गेलं तर त्यासाठी हे योग्य नाही. पक्षाचं नाव बदनाम होतं, नेत्यांचं नाव बदनाम होतं, आणि स्वतः गिरीश महाजन यांच्याकडे देखील संशयानं बघितल्या जातं. त्याऐवजी या पद्धतीच्या या सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला जो खरा म्होरक्या आहे त्याला महाजनांनी समोर आणलं पाहिजे. तो अलगद बाजूला आहे. ज्यानं सारं हे घडवून आणलं आहे, जो घडवून आणतो आहे,
जो सतत या माध्यमातून पैसे मिळवतो आहे, फार नाजूक परिस्थितीचा गैरफायदा तो अनेकांकडून घेतो आहे. कित्येक मुली त्यातून बळी पडत आहेत. तो म्होरक्या पुढे यायला हवा. लोढा कोणाच्या तरी दबावाला बळी पडून हे बोलतो आहे, त्याची जाणीव होते. त्यामुळे लोढा सांगतो ते खरं आहे, सत्य आहे, त्यावर निदान माझा तरी विश्वास नाही. पण खडसेंकडे पुरावे नाहीत. खडसेंनी आता विनाकारण त्यावर बोलू नये आणि केवळ बदला घेण्यासाठी गिरीश महाजन यांची बदनामी करता त्यांनी कामा नये. उलट जे गिरीश महाजन यांनी अनिल थत्तेंच्या बाबतीमध्ये केलं आणि खडसेंना देखील त्यांनी न्यायालयाची नोटीस पाठवली होती, तो प्रकार जर पुन्हा गिरीश महाजनांनी ते न्यायालयाचं शस्त्र जर पुन्हा उगारलं तर मला वाटते त्या अनिल थत्ते पद्धतीनं एक दिवस खडसेंना देखील तोंड लपवत फिरावं लागेल. मित्रांनो, कदाचित काही विकृतांना त्यातून मजा येत असेल, पण बदनामी भलत्याच लोकांची करू नका. हा विषय इथेच संपत नाही. मी त्यातले अनेक बारकावे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तूर्त एवढंच. नमस्कार.